Okay, welcome students. Myself Mr. Vayatuke, Assistant Professor of Samikananda Junior College of Science, Sirsundi. Last lecture we have discussed in the basic principles of life. So today we are going to start the basic principles of life and then the diversity of the data, collection of the data. Okay, then herbaria, museum, botanical gardens and biodiversity parks, etc. Okay, then the basic principles of life already discussed in a last lecture. Okay, first of all, the metabolism. Metabolism is the breaking and making of the energy molecules, then aging process, growth and development of the body, human body. Then the reproduction. Reproduction is the essential and important principle of human life. Okay, then all living beings respond to thermal, chemical and biological changes in the surrounding. जे काही लिव्हिंग बिंग्स आहेत ते रिस्पॉन्स करतात कशाला, तर त्यांच्या सराउंडिंगमध्ये सभोवताली ज्या काही थर्मल असतील, केमिकल असतील, बायोलॉजिकल चेंजेस त्या ठिकाणी होतात त्यांना आपण काय तर त्या ठिकाणी त्यांना रिस्पॉन्स देत असतो. देन दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. आणि ह्या ज्या आहेत थर्मल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस जे होतात आपल्या सभोवताली आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी रिस्पॉन्स करतो, प्रतिसाद देत असतो, तर ती म्हणजे काय युनिक प्रॉपर्टी आहे कशाची, तर ती म्हणजे लिव्हिंग बिंगची. देन दिस इज अ इमेन डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि तेच काय त्या ठिकाणी इमेन डायव्हर्सिटी आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. देन सिन्स टाइम ऑफ इममेमोरिएबल व्हरायटी ऑफ दी ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन दी अर्थ. आणि अशाच पद्धतीने काही इममेमोरिएबल व्हरायटीज असतील त्या ऑर्गॅनिझमच्या आणि त्या ठिकाणी त्या काय झालेल्या असतील, त्या अर्थवर प्रेझेंट असतील, परंतु कालांतराने त्या ठिकाणी काय झालेल्या असतील तर नामशेष झालेल्या असतील. जसं की आपण ॲनिमल्समध्ये चिता वगैरे बघू शकतो. ह्या ज्या काही व्हरायटीज आहेत ह्या त्या ठिकाणी आता नामशेष झालेल्या आहेत. प्लांट्समध्ये सुद्धा एखादी व्हरायटी अशी आहे की त्या आपल्याकडे अवेलेबल होत नाही किंवा मग त्या आतापर्यंत या पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. या सर्व व्हरायटी असतील तर त्या सर्व काय आहेत त्या ठिकाणी इममेमोरेबल व्हरायटी त्या ऑर्गॅनिझम. मग बघा, जसं की आपण प्रिन्सिपल्स बघितले, त्या प्रिन्सिपल्समध्ये मेटाबॉलिझम, एजिंग, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन जसं की इसेन्शियल आणि इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स आहेत. त्यानंतर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तर त्यांच्या भोवताली ज्या काही केमिकल असतील, थर्मल चेंजेस असतील किंवा बायोलॉजिकल चेंजेस असतील त्यांना ते रिस्पॉन्स करत असतात. पॉलिनेशन जर बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे तर ते बायोलॉजिकल चेंजेस आहेत. त्या ठिकाणी काय होतात, हनी बीज असतील, त्यानंतर फ्लावर्स असतील, एकमेकांना काय करतात, रिस्पॉन्स करतात. म्हणजे तसंच आपण सुद्धा त्यांना काय करत असतो, रिस्पॉन्स करत असतो. आणि ही जी आहे तर ती लिव्हिंग बिईंगची काय आहे, युनिक प्रॉपर्टी आहे, हे लक्षात ठेवायचं. देन in order to understand the interrelations between living and non-living as well as to living between the groups, systematic study of their essential. म्हणजे काय ठिकाणी तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑर्डरनुसार अंडरस्टँडिंग जर केलं इंटर रिलेशन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. मग त्या ज्या काही लिव्हिंग बिईंग्स असतील किंवा नॉन लिव्हिंग बिईंग असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय रिलेशन्स आहे, कशा पद्धतीचं रिलेशन्स आहे, त्यांच्यामध्ये संबंध काय आहेत, किंवा मग त्या ठिकाणी ॲज वेल ॲज लिव्हिंग बिईंग ऑर नॉन लिव्हिंग बिईंग ॲज वेल ॲज टू लिव्हिंग बिईंग, तर त्यांचा संबंध कोणाशी, तर त्यांच्या ग्रुपसोबत काय आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं काय आहे सिस्टमॅटिक स्टडी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, इसेन्शियल आहे. म्हणजे बघा, अगोदर तर म्हणजे त्या लिव्हिंग बिईंग्समध्ये रिलेशन्स काय आहेत, लिव्हिंग असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील त्यांच्यामध्ये रिलेशन्स काय आहेत ते आपल्याला अगोदर बघायचं आहे. त्यानंतर त्यांच्याचमध्ये दोन लिव्हिंग बिईंग्स असतील आणि त्यांच्या ग्रुपशी असलेला संबंध काय आहे, किंवा त्यानंतर त्या दोघंही लिव्हिंग बिईंग्समध्ये काय संबंध आहे हा आपल्याला त्या ठिकाणी बघायचा. परंतु तो कसा, तर त्या ठिकाणी सिस्टमॅटिक स्टडी ऑफ देअर इज इसेन्शियल. म्हणजे त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, सिस्टमॅटिक स्टडी करणं गरजेचं आहे. मग बघा, दिस डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आणि जो काही सिस्टमॅटिक स्टडी केलेला जो काही डेटा आहे तर तो त्या ठिकाणी काय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, इंडस्ट्रीजमध्ये किंवा ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये त्या ठिकाणी तो काय आहे, महत्त्वाचा. देन दी intensive laboratory and field studies in order to identify and classify the organisms from
स्ट्रॉंग बेसिस फॉर दी मिनिंगफुल यूज ऑफ दी कलेक्टेड डेटा. म्हणजे त्या ठिकाणी काय इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी जर आपण त्या ठिकाणी बघितल्या, फील्ड स्टडीज जर करायचा असेल तर त्या ठिकाणी त्या ऑर्डरनुसार त्यांचं आयडेंटिफाय आणि क्लासिफाय करायचं आहे त्या ऑर्गॅनिझमला. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे, तो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी ओळखायचा आहे आणि त्याला त्याच्या ऑर्डरनुसार क्लासिफाय करायचं आहे, त्याच्या प्रतवारीत गटवारीमध्ये त्याला सेपरेट करायचं आहे. आणि मग त्यासाठी तो काय आहे, यूजफुल आहे, स्ट्रॉंग बेसिसवर अतिशय स्ट्रॉंग आधार आहे त्या ठिकाणी, मिनिंगफुल यूज आपण त्या ठिकाणी त्या कलेक्टेड डेटाचा करून घेतो. मग बघा, इफ दी नीड टू स्टडी दी डायव्हर्सिटी सर्टेन इयर्स कॉल्ड ॲज दी टॅक्झोनॉमिकल इयर्स कॅन बी यूज, देन दॅट इज दी हर्बेरिया, म्युझियम, बॉटॅनिकल गार्डन्स अँड बायोडायव्हर्सिटी पार्क. म्हणजे त्या ठिकाणी आपण जो काही कलेक्टेड डेटा आहे, मग हा कलेक्टेड डेटा आपण कशा पद्धतीने बघतो किंवा कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी कलेक्ट करून स्टोअर करून ठेवलेला असतो, प्रिझर्व केलेला असतो, तर तो बघायचा आहे. मग त्या ठिकाणी मग कोणकोणत्या इयर्स आहेत या डायव्हर्सिटीमध्ये. मग बघा, इफ दी नीड्स, मग त्यांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी सर्टेन इयर्स, मग त्या सर्टेन इयर्सलाच काय म्हटलेलं आहे, तर टॅक्झोनॉमिकलचे. टॅक्झॉनॉमी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. ओके, देन दी कॅन बी यूज. मग त्या ठिकाणी टॅक्झॉनॉमिकल इयर्समध्ये आपण ज्या काही मेथड्स आहेत त्यांच्या थ्रू आपण डेटा त्या ठिकाणी कलेक्ट करून ठेवतो, तर ते म्हणजे हर्बेरिया असेल, म्युझियम असेल, बॉटॅनिकल गार्डन्स असतील, बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतील. मग त्या ठिकाणी हर्बेरिया म्हणजे काय, तो आपण लगेच नेक्स्ट क्लास स्टडी करणार आहोत. त्यानंतर बॉटॅनिकल गार्डन्स, आपण गार्डन्स त्या ठिकाणी बघितले आहेत, उद्यान बघितले आहेत. मग त्या ठिकाणी काय आहे, बॉटॅनिकल गार्डन्स काय असतात, त्यामध्ये नंबर ऑफ टाईप्स ऑफ प्लांट त्या ठिकाणी कलेक्ट केलेले असतात. देन दी म्युझियम्स आपण त्या ठिकाणी बघतो, जे की ॲन्सेस्टरी होऊन गेलेले आहेत, त्यांचे त्या ठिकाणी म्युझियममध्ये त्यांचं जे काही मटेरियल आहे ते स्टोअर करून ठेवलेलं असतं, ॲज इट इज शोकेज वगैरे, रॅक्स वगैरे त्या ठिकाणी पॅक करून. देन दी बायोडायव्हर्सिटी पार्क्स. मग बायोडायव्हर्सिटी पार्क्समध्ये काय काय आहे, डायव्हर्सिटी कशा पद्धतीची आहे, जैवविविधता म्हणजे काय, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी काय केलेल्या असतात, स्टोअर केल्या. जस्ट ओव्हरलुक करूया परत एकदा. बेसिक प्रिन्सिपल्स, मेटाबॉलिझम, एजिंग, ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, इट इज अ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. देन दी ऑल लिव्हिंग बिंग्स रिस्पॉन्ड. म्हणजे जे काही सर्व लिव्हिंग बिंग्स आहेत त्या ठिकाणी ते काय करतात, प्रतिसाद देतात. कशाला, तर मग ज्या काही त्यांच्या सभोवताली थर्मल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस होतात त्यांना. आणि मग हेच तर काय त्या ठिकाणी युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग. दिस इज द इमेन डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन सिन्स टाइम ऑफ इमेमोरेबल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. काही व्हरायटी अशा आहेत की त्या आता फक्त मेमरीमध्येच राहिलेल्या आहेत, त्या अर्थवर होत्या असं. देन इन ऑर्डर टू अंडरस्टँड दी इंटर रिलेशन्स बिटवीन, आणि त्या ऑर्डरनुसार आपण त्यांना काय करतोय, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग करून घेतोय की यांच्यामध्ये काय रिलेशन्स आहे, लिव्हिंग बिंग्समध्ये काय संबंध आहे आणि नॉन लिव्हिंग बिंग्सशी त्यांचा काय संबंध आहे, किंवा दोन लिव्हिंग बिंगच्या व्हरायटी असतील तर त्यांचा त्यांच्या ग्रुपशी काय संबंध आहे. मग हा आपण त्या ठिकाणी काय करतो, स्टडी करतो. आणि तो स्टडी करणं त्या ठिकाणी काय आहे, गरजेचं. आणि तो डेटा आपण कशासाठी इम्पॉर्टंट आहे, व्हेरियस ॲग्रिकल्चर्स ऑर इंडस्ट्रीजमध्ये तो डेटा आपल्याला काय आहे, युजफुल आहे. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय the organisms from strong basis for a meaningful use of the collected data. आणि मग इंटेन्सिव्ह ज्या काही लॅबोरेटरीज असतील, लॅबोरेटरीमध्ये जे काही फील्ड वर्क चालतं किंवा लॅबोरेटरीमध्ये जो काही रिसर्च चालतो, त्या रिसर्चसाठी तो डेटा त्या ठिकाणी काय आहे, उपयुक्त आहे. किंवा मग आपण फील्ड व्हिजिटला गेलेलो आहे, त्या फील्ड व्हिजिटसाठी आपण फील्ड स्टडी करतो आहे, अशा वेळेस आपल्याला ते प्लांट जे असेल किंवा ते ॲनिमल व्हरायटी जी असेल किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमची व्हरायटी असेल ती त्या ठिकाणी आयडेंटिफाय आणि क्लासिफाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय स्ट्रॉंग बेसिस मिनिंगफुल डेटा त्या ठिकाणी आपल्याला त्या कलेक्टेड डेटामधून उपलब्ध होतो. आणि मग इफ द नीड, असे जे काही डायव्हर्सिटीची स्टडी करण्याची साठी जे काही आपल्याला गरज आहे तर ते म्हणजे काय, सर्टेन इयर्स. मग त्या सर्टेन इयर्सला परत काय म्हटलेलं आहे, टॅक्झॉनॉमिकल इयर्स कॅन बी यूज. देन दॅट इज दी हर्बेरिया, म्युझियम, बॉटनिकल गार्डन्स अँड बायोडायव्हर्सिटी पार्क इज कॉल्ड एज दी ऑल ऑफ दिस टॅक्झॉनॉमिकल इयर्स. Welcome back, students. Next, taxonomical years. First of all, the herbaria. Herbaria is detailed study in now. So herbarium. The word of herbarium in singular and then plural हर्बेरिया. जसे की आपण म्हणतो एकवचन आणि अनेकवचन. एकवचनामध्ये आपण त्या एका सिंगल हर्बेरियम शीटला आपण काय म्हणतो, हर्बेरियम. आणि त्या ठिकाणी जर जास्त मॅक्झिमम हर्बेरियम शीट त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, हर्बेरिया. देन दी फर्स्ट ऑफ ऑल दी वर्ड ऑफ हर्बेरियम वॉज कॉइन्ड बाय दी scientist, the Piton de Thorneyfort, in the book of
एलिमेंट्स. म्हणजे हा जो काही हर्बेरियम नावाचा किंवा हर्बेरिया नावाचा जो काही वर्ड आहे हा पहिल्यांदा ज्यांनी कॉइन केला किंवा ज्यांनी शोधून काढला तर तो म्हणजे ते जे काही सायंटिस्ट होते त्यांचं नाव आहे पिटॉन दी थॉर्नीफोर्ट. मग त्यांनी कशामधून शोधून काढला तर तो म्हणजे दी बुक ऑफ एलिमेंट्स. पिटॉन दी थॉर्नीफोर्ट यांनी दी एलिमेंट्स नावाच्या बुकमधून त्यांनी तो वर्ड त्या ठिकाणी शोधलेला आहे. देन दी आर्ट ऑफ हर्बेरियम इनिशिएटेड बाय द इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट इज अ ल्युका गैनी इन 1490 to 1556. म्हणजे त्या ठिकाणी अगोदर पिटॉन दी थॉर्नीफोर्ट यांनी तो वर्ड त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे. त्यानंतर हे जे काही आर्ट आहे, ही जी काही कला आहे हर्बेरियम शीट प्रिपेअर करण्याची, असलेला जो काही डाटा आहे तो स्टोअर करून प्रिझर्व करून ठेवण्याची, तर तो जो काही पहिल्यांदा ज्यांनी ते हर्बेरियम शीट त्या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. मग असे जे काही सायंटिस्ट आहेत तर ते म्हणजे इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट, म्हणजे इटालियनमध्ये जे काही बॉटनिस्ट होते त्यांच्यापैकी एक टॅक्झॉनॉमिस्ट होते, त्यांचं नाव जे आहे तर ते म्हणजे ल्युका गैनी. आणि ल्युका गैनी यांचा जो काही कालखंड आहे तर तो म्हणजे 1490 आणि 1556 त्या दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हर्बेरियम शीट त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. पहिल्यांदा हर्बेरियम शीट तयार करणारे जर जे असतील तर ते म्हणजे ल्युका गैनी. आणि ज्यांनी हर्बेरियम हा वर्ड एलिमेंट्स नावाच्या बुकमधून शोधून काढला तर ते म्हणजे पिटॉन दी थॉर्नीफोर्ट. कन्फ्युजन त्या ठिकाणी व्हायचं नाही. मग बघा, हर्बेरिया आर द इफेक्टिव्ह टूल्स इन अ टॅक्झॉनॉमिकल स्टडीज. म्हणजे टॅक्झॉनॉमिकल स्टडी जर करायचा असेल तर त्या ठिकाणी हर्बेरिया हा काय आहे, इफेक्टिव्ह टूल्स आहे. मग बघा, हर्बेरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमन pressed, treated, mounted on the standard size of herbarium sheet in order to preserve it. आता हे हर्बेरियम काय आहे तर ते आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. हर्बेरियम म्हणजे काय आहे तर तो एक वर्ड आहे. सिंग्युलरमध्ये त्याला हर्बेरियम म्हणतो, प्लुरलमध्ये त्याला हर्बेरिया म्हणतात. हा वर्ड कुठून शोधलेला आहे, कुठून आलेला आहे तर तो म्हणजे एका एलिमेंट्स नावाच्या बुकमधून तो आलेला आहे. परंतु तो कोणी शोधून काढलेला आहे, पिटॉन दी थॉर्नीफोर्ट नावाच्या सायंटिस्ट यांनी. आणि मग पहिल्यांदा हर्बेरियम शीट ज्यांनी तयार केलेलं आहे तर ते हर्बेरियम शीट तयार करणारे कोण आहेत तर इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी ल्युका गैनीने ते पहिल्यांदा त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, एक हर्बेरियम शीट प्रिपेअर केली. बघा, मग हर्बेरियम इज अ इफेक्टिव्ह टूल आहे. हर्बेरियम काय आहे तर तो इफेक्टिव्ह टूल आहे. मग हर्बेरियम इसेन्शियली कशाचं करतात किंवा मग हर्बेरियम बनवण्यासाठी कशाची गरज असते प्राथमिकदृष्ट्या जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण प्लांट स्पेसिमन घेतो, ते प्लांट स्पेसिमन ड्राय करतो, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट देतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला एका माउंट करतो. परंतु कशावर, एका स्टँडर्ड साईज हर्बेरियम शीटवर. आता हे हर्बेरियम शीट आहे काय ते आपण बघूयात. तर माझ्याकडे प्रिव्हियस इयरचे काही हर्बेरियम शीट आहेत उपलब्ध, तर ते दाखवतो तुम्हाला मी पहिल्यांदा एक प्रॅक्टिकल म्हणून. बघा, हे काय आहे, हे एक स्टँडर्ड साईज हर्बेरियम शीट आहे. याचं मी तुम्हाला काय दाखवतो, फक्त बॅक साईड दाखवतो. आता याची फ्रंट साईज बघा, ही काय आहे, याची एक फ्रंट साईज आहे. बघा, ह्या फ्रंट साईजवर तर त्या ठिकाणी बघा काय आहे, हे एक प्लांट स्पेसिमन आहे. ओके, त्या प्लांट स्पेसिमन मी काय केलेलं आहे त्या ठिकाणी ट्रीट केलेलं आहे, ते कलेक्ट केलेलं आहे. आफ्टर फ्यू इयर्सचं आहे ते. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रॅक्टिकलसाठी मी तुम्हाला दाखवतो एक प्लांट स्पेसिमन. आणि मग त्या प्लांट स्पेसिमनच्या राईट साईडला काय आहे, एक चौकोन आहे, बॉर्डर आहे. आणि त्या बॉर्डरच्या ठिकाणी काय काय विचारलेलं आहे, सिरियल नंबर, फॅमिली, जीनस, स्पेसीज, लोकॅलिटी, हॅबिट, व्हर्नॅक्युलर नेम, रिमार्क्स कलेक्टेड बाय आणि आयडेंटिफाईड बाय, ते इकडे दिलेलं आहे, ते आपण त्या ठिकाणी बघ. परंतु प्रथमतः हे काय एक हर्बेरियम शीट आहे. या हर्बेरियम शीटवर काय केलेलं आहे, एक प्लांट जे आहे ते काय केलेलं आहे, ड्राय करून स्टिक केलेलं आहे. मग याची जी काही प्रोसेस आहे, मग यासाठी काय आहे, एक तर स्टँडर्ड साईज हर्बेरियम शीट पाहिजे. ही काय, ह्या हर्बेरियम शीटची एक स्टँडर्ड साईज आहे. मग या स्टँडर्ड साईज हर्बेरियम शीटवर आपण एक प्लांट स्पेसिमन घेतो. ते प्लांट स्पेसिमन घेतल्यानंतर त्याला आपण प्रेस करतो. प्रेस का करतो तर ते ॲज इट इज आहे त्या शेपमध्ये, आहे त्या कलरमध्ये जे काही ग्रीन कलरचं प्लांट होतो ते तशाच पद्धतीने त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, ड्राय झालं पाहिजे. त्यासाठी आपण त्याला काय करतो, प्रेस करतो. मग प्रेस करत असताना त्याला ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. ट्रीटमेंट का देतो आपण त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण घेतलेलं जे काही प्लांट असेल ते काय असेल, ओलो प्लांट असेल, आपण जे काही कलेक्ट करतो ते प्लांट, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतील, क्लोरोफिल, पिगमेंट्स वगैरे एक्सेट्रा असतील, वॉटर असेल, नाही का. मग त्या ठिकाणी वॉटर असेल म्हणजेच काय असेल, फंगस त्या ठिकाणी अट्रॅक्ट होणार आहेत, इन्सेक्ट त्या ठिकाणी अट्रॅक्ट होणार आहेत. मग त्यामुळे ते स्पेसिमन त्या ठिकाणी खराब होऊ नये म्हणून आपण त्याला ट्रीटमेंट देतो. इथेनॉल वगैरे आपण त्या ठिकाणी स्प्रे करतो. नंतर पूर्णपणे ड्राईड झाल्यानंतर त्याला आपण काय करतो, माउंट करतो. माउंट कशावर करतो, या स्टँडर्ड साईज हर्बेरियम शीटवर. बघा, मग ते ह्या ठिकाणी माउंट केलेलं आहे. मग या ठिकाणी त्याला स्टिक केले. बघा, त्याचे लीव्हसुद्धा ॲज
ॲज इट इज आहेत. लिव्जवर असलेली मार्जिन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर फ्लावर आहेत, फ्लावरचं बड पण आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पेटल्स आहेत, सेपल्स आहेत, त्या पेटलचा कलरसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. नंतर फिलामेंट लाईक ट्यूब आहे, त्या फिलामेंट ट्यूबवर इकडे काय आहेत, अँड्रोशियम आहेत, म्हणजेच काय आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन येलो कलर जे दिसत आहेत, म्हणजेच त्यांना आपण काय म्हणतो कॉल्ड ॲज दी स्टॅमिन. त्यानंतर कार्पेल जो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, बघा इकडे वरती 5 स्पॉट दिसत आहेत. हे 5 स्पॉट कसले आहेत, तर ते म्हणजे स्टिग्मा. आणि हे जे काही होल प्लांट जे आहे, हे प्लांट कसला आहे, हिबिस्कस. इकडे माझ्याकडे काय आहे, 2 तिथे स्टँडर्ड साईज हार्बेरियम शीट आहेत. एकावर इन्सेक्टने जरा आता स्प्रेड झाले, त्यामुळे ते पेटल्स त्या ठिकाणी खराब झालेले आहेत, परंतु तुम्हाला बघण्यासाठी हे हार्बेरियम शीट अतिशय उपयुक्त असेल. बघा अशा पद्धतीने आपण काय करतो, हार्बेरियम शीट त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतो. मग ही हार्बेरियम शीट, हा वर्ड जो आहे हार्बेरिया, हा तर कोणी शोधून काढलेला आहे, पिटान दी थॉर्निफोर्ड एलिमेंट्स नावाच्या बुकमध्ये. पहिल्यांदा असा हार्बेरियम शीट ज्यांनी तयार केलेलं आहे ते म्हणजे काय, डॉक्टर लुका गैनी, प्रोफेसर लुका गैन. देन दी हार्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन अ टॅक्झॉनॉमिकली. आता असं हार्बेरियम शीट आहे, हे तुम्ही आता बघितलं म्हणजे हा काय झाला, प्रिव्हियस डेटा आपल्याकडे कलेक्ट होता, त्यामुळे तो आज तुम्ही इथे बघू शकले, बरोबर. हा काय झाला आपला कलेक्टेड बाय दी डेटा. देन दी मग हा हार्बेरियम शीट आपण कशा पद्धतीने तयार करतो, अगोदर प्लांट घेतो, ते प्लांट त्या ठिकाणी ड्राय करतो, ड्राय करण्यासाठी प्रेस करतो, प्रेस केल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट देतो, कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन किंवा इन्सेक्टचं त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये, स्प्रेड ऑफ डिसीज होऊ नये, आणि कलेक्ट केलेलं प्लांट पेशीस त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होणार नाही, यासाठी आपण त्याला ट्रीटमेंट करतो. ते पूर्णपणे त्या ठिकाणी ड्राईड आणि ट्रीटेड झाल्यानंतर त्याला आपण एका स्टँडर्ड साईज हार्बेरियम शीटवर माउंट करतो. मग त्याला आपण स्टिक करतो विथ दी हेल्प ऑफ गम. देन दी हार्बेरियम शीट ऑर्डर टू प्रिझर्व इट, आणि त्यानंतर त्याला आपण काय करतो, प्रिझर्व करून ठेवतो. मग ते इयर ऑफ द इयर त्या ठिकाणी आपण त्याचा काय करत असतो, यूज करतो. पण मग असं हार्बेरियम शीट बनवण्यासाठी आपण हे इथपर्यंत केलं आहे, परंतु त्यानंतर त्याच्यावर मेन्शन काय करतो आपण, राईट साईडचा जो काही लोअर साईडला राईट साईडला एक कॉर्नर होता छोटासा, तर तो कॉर्नर आपण बघितला. मग त्याच्यावर डेट होती, कधी कलेक्ट केलेलं होतं. नंतर त्याच्यावर पिक्युलॅरिटीज ज्या आहेत हायलाईट केलेल्या होत्या. त्यानंतर प्लेस ऑफ द कलेक्शन, मग कुठल्या प्लेसवरून तुम्ही ते प्लांट कलेक्ट केलेले आहे, त्यानंतर त्याच्या डिटेल्स होत्या, म्हणजे इन शॉर्ट म्हणजे लोकेशन काय होतं त्या प्लांटचं. त्यानंतर त्या प्लांटलं तिथलं लोकल नेम काय आहे, सायंटिफिक नेम आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय केल्यानंतर ॲड करत असतो. आणि नंतर कलेक्टेड नेम त्या ठिकाणी, कलेक्टर नेम म्हणजे ज्यांनी ते प्लांट त्या ठिकाणून कलेक्ट केलेलं आहे त्यांचं नावसुद्धा आपण त्या ठिकाणी ॲड करत असतो. त्यानंतर दिस इज अ इन्फॉर्मेशन इज गिवन राईट टू, आणि ही सर्व इन्फॉर्मेशन कुठे राईट करतो आपण, एका स्टँडर्ड साईज हार्बेरियमच्या लोअर साईडला त्या कॉर्नरला आपण त्या ठिकाणी बघा. जसं की एक्झाम्पल हे तुमचं काय आहे, हार्बेरियम शीट आहे. या हार्बेरियम शीटवर आपण इथे एक्सेट्रा प्लांट ते स्टिक केलेला आहे, परंतु यांचा हा राईट साईडचा लोअर साईड जी आहे, ह्या लोअर साईडला आपण ही सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काय करत असतो, राईट करत असतो. आणि त्यानंतर ही हार्बेरियम शीट त्या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवत असतो. का तर नेक्स्ट जे काही येणार असतील टॅक्झॉनॉमिक स्टडीसाठी त्यांना ही टॅक्झॉनॉमिकल एड्स त्या ठिकाणी आपण स्टडीसाठी उपलब्ध करून देतो. फील्ड स्टडीसाठी अतिशय युजफुल आहे. अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट जे आहेत बॉटनिकल गार्डन्स, म्युझियम आणि बायोडायव्हर्सिटी पार्क ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.